तर नमस्कार मित्रांनो, मी अभि सावंत आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, लाईट सेटअपमुळे या सीझनला खूपच भारी धमाल मजा येते आणि त्यामध्ये जर हा छोटासा जॅकॉलचा लूर असेल तर फिशिंगला आणखीनच मजा येते. कारण मित्रांनो, या सीझनमध्ये एवढा फारसा फिशिंगचा रिपोर्ट नसताना सुद्धा या लूरवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मासे भेटलेत. म्हणजे अगदी तांबोशीपासून ते अगदी कोकेरीपर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बरेच मासे भेटलेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या लूरला ॲक्शन देणंसुद्धा एकदम सोपं आहे. कारण मित्रांनो, हा लूर पाण्यामध्ये कास्ट केल्यानंतर आपण ह्याला जरी स्लो ट्विच केलं तरी हा लूर वॉक द डॉग अशी ॲक्शन देतो. आणि त्याचबरोबर जरी कंटिन्युअसली रिट्रीव्ह केलं, म्हणजे ॲक्शन न देता रिट्रीव्ह केलं, तरी हा लूर परफेक्ट ॲक्शन देतो आणि त्यावरती मासेसुद्धा लवकर अट्रॅक्ट होतात. आणि या लूरवरती आपण पकडलेल्या माशांची जर तुम्ही साईज बघितलात तर एकदम खतरनाक साईजचे आपल्याला कोकेरे भेटल्यात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा लूर तुम्हालासुद्धा जर परचेस करायचे असेल तर परचेस करणं एकदम सोपं आहे. मी या लूर म्हणजे जिथून परचेस केला आहे त्या टॅकल शॉपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही या लूरला नक्कीच परचेस करू शकता. आणि त्याचबरोबर फिशिंग रिलेटेड असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला लवकरात लवकर फॉलो करा. थँक्स अ लॉट.